महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना आणि मान्यवरांना माझा नमस्कार. डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. प्रथम आपण हवामान अंदाजाची माहिती घेऊया. भारतीय हवामानशास्त्र विभाग यांच्या सौजन्याने आज बुधवार दिनांक 18 मार्च ते शनिवार दिनांक 21 मार्च या 4 दिवसासाठी मी आपणास हा हवामान अंदाज देत आहे. आज बुधवार दिनांक 18 मार्च ते पुढील काळात 1008 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. महाराष्ट्रातील बहुतांशी भागात जेथे तापमान वाढ अधिक होईल तेथे हवेचे दाब कमी होऊन मोठ्या प्रमाणात ढग जमा होतील आणि ढगांची कडकडाटासह विजांची कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे या 4 दिवसांमध्ये. त्यात प्रामुख्यानं कोल्हापूर, सांगली, सातारा, त्याचप्रमाणे सोलापूर, पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ याचाही समावेश या संपूर्ण पाऊस होण्याच्या क्षेत्रात आहे. महाराष्ट्रातील कोकणाव्यतिरिक्त सर्वच जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात भारतीय कृषी हवामानशास्त्र विभागाने पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. आज, उद्या आणि परवा, आणि शनिवारी थोडं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय प्रामुख्यानं बंगालच्या उपसागराच्या पूर्व भागात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि त्यानुसारच आणि अरबी समुद्र आणि हिंदी महासागराचं पाण्याचं तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. अरबी समुद्राचं 29 अंश सेल्सिअसपर्यंत, तर हिंदी महासागराचं 30 अंश सेल्सिअसपर्यंत सलग बरेच एक महिना, दीड महिना, 2 महिने आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात बाष्प निर्मिती होते, त्यातून ढग निर्मिती होते आणि हे कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या बाजूला असल्यामुळं हे वारे बंगालच्या उपसागराच्या दिशेने येत आहेत आणि नंतर महाराष्ट्रात कमी हवेच्या दाबाचं क्षेत्र आजपासून निर्माण झाल्यानं हे वारे महाराष्ट्राच्या दिशेनं येण्याची दाट शक्यता आहे आणि पावसाची शक्यता आहे. याशिवाय आता आपण आणखी एक बाब पाहू की प्रशांत महासागराचं पाण्याचं तापमान मात्र अजूनही थंड आहे. साधारणपणे 25 अंश सेल्सिअस इक्वॅडोरजवळ तर 20 अंश सेल्सिअस त्याच्या जवळपासच्या भागामध्ये आहे. याचा अर्थ पाणी थंड आहे आणि ते पाणी थंड असल्यामुळे तिथं हवेचे दाब अधिक आहेत आणि इकडचं जे बाष्प आहे हिंदी महासागरावरचं हे वारे तिकडे घेऊन जाऊ शकत नाहीत, कारण तिकडे हवेचे दाब जास्त आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा वाऱ्याची दिशा ही संपूर्ण भारताच्या दिशेने येते तेव्हा कर्नाटक, महाराष्ट्र आणि पूर्वेकडचा भाग भारताच्या या भागात मोठ्या प्रमाणात ढग जमा होत आहेत आणि पाऊस होतो आहे. आता अगदी काल परवा देखील कर्नाटकात पाऊस झाला, कोल्हापूरला पाऊस झाला, त्याचबरोबर नांदेडला थोडी गारपीट झाली, नंतर लातूरलाही थोडीफार गारपीट झाली, उस्मानाबादला थोडीफार गारपीट झाली. आता ही गारपीट होण्याची नेमकी कारणं काय ते मी पण आपल्याला सांगतो. साधारणपणे जे ढग उंच उंचीला असतात तिथं हवेचे दाब अत्यंत कमी असतात, अधिक असतात आणि त्याचबरोबर तापमान मायनस असतं, म्हणजे उणे असतं. 65 अंश सेल्सिअस उणे सेल्सिअस किंवा 40 अंश सेल्सिअस उणे इतकं तापमान कमी असतं. आणि मग जेव्हा हे तापमान असं ढगांमध्ये असतं तेव्हा तिथंच गारांची निर्मिती होते आणि गारा गुरुत्वाकर्षणानं खाली पडतात. आता ही झाली आपल्या भागातली परिस्थिती. मी नुकतीच 3-4 दिवसापूर्वी अमेरिकेची देखील परिस्थिती अभ्यासली. तिथं तर फुटबॉल एवढ्या गारा काही राज्यांमध्ये पडत आहेत. म्हणजे एकूणच हवामान हे बदलतं आहे आणि बदलत्या हवामानाचे परिणाम मानवाच्या आरोग्यावर, शेतीवरती, शेती क्षेत्रावर आणि एकूणच संपूर्ण जनजीवनावर परिणाम करत आहेत हे निश्चित आहे. आता आपण कृषी सल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. पावसाची शक्यता लक्षात घेऊन रब्बी पिकांची काढणी व मळणीची कामे बुधवार, गुरुवार व शुक्रवारी शक्यतो थांबवावीत किंवा चांगली उघडीप पाहूनच ती करावीत. रब्बी पिकांना व ऊस तसेच भाजीपाला व फळ पिकांना 8 दिवसाच्या अंतरानं पाणी द्यावं. फळबागामध्ये आच्छादन करावं
आता काही शेतकरी प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे. श्री राजू पाटील विचारतात की देगलूर नांदेडमध्ये पाऊस कधी आहे. श्री प्रवीण पाटील विचारतात की चोपडा जळगावमध्ये पाऊस येईल का. तर श्री संतोष गव्हाणे व श्री मंगल लहाणे हे विचारतात की यवतमाळमध्ये हवामान कसं राहील, गारपीट होईल का. आत्ताच मी आज आपल्याला नुकतंच सांगितलं आहे की आजपासून शुक्रवारपर्यंत महाराष्ट्राचे सर्वच भागामध्ये जेथे हवेचे दाब कमी होतील तिथे पाऊस होईल ही माहिती दिली आहे. त्यानंतर साधारणपणे ही शक्यता उन्हाळी हंगामात अधूनमधून यापुढं देखील राहणार आहे, कारण प्रशांत महासागराच्या पाण्याचं तापमान थंड आहे. ला निनाचा प्रभाव अद्याप चालू आहे, त्यामुळे इकडचे वारे बाष्प घेऊन तिकडे जाऊ शकत नाहीत. ते सर्व भारताच्या पूर्व भागात येत आहेत आणि तिथून त्यामुळं पाऊस होतो आहे. श्री मल्लक्काप्पा निंबाळे विचारतात की 22 तारखेला पाऊस चालू होईल का. आता पाऊस आजपासूनच मी शक्यता वर्तवली. ते 22 तारखेचा काही प्रश्नच नाही, म्हणजे तो विषय आणखी पुढं आहे. आताच पुढचे ह्या आज उद्या परवा पावसाची शक्यता दाट आहे. संदीप सपकाळ विचारतात की गारपिटीचा अंदाज आहे का. जिथे ढगांची उंची फार अधिक असते तिथे तापमान उणे 40 उणे 65पर्यंत असतं. तेथे गारांची निर्मिती होते आणि गुरुत्वाकर्षणानं गारपीट होते. जिथे अशी स्थिती असेल तिथेच गारपीट होईल. त्यामुळं ज्या भागामध्ये ढगांची उंची अधिक आहे ते आपण पाहू शकता आणि गारपिटीची शक्यता बघू शकता. श्री दीपक उशीर विचारतात की मराठवाड्याच्या अवर्षण भागात लातूर धाराशिव भागात पाऊस कसा राहील. या भागातही पाऊस राहणार आहे. यावर्षी लातूर धाराशिव महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात जूनपासून चांगला पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. आता श्री प्रभाकर पिंपळे विचारतात की जून महिन्यात आठवड्यात पेरणी होईल का. आता जूनच्या पहिल्या आठवड्यात तर पावसाला सुरुवात होईल आणि जूनच्या दुसऱ्या आठवडा आणि तिसऱ्या आठवड्यापासून पेरण्यांना वेग येईल असं मला या एकूण सध्याच्या हवामान स्थितीवरून जाणवतं. आता याशिवाय श्री सचिन गणवट विचारतात की 2026ला दुष्काळ आहे का. श्री सचिन, मला तरी तशी शक्यता दिसत नाही. मी हे वारंवार प्रत्येक वेळेला सांगितलं आहे. त्याला कारण असं की आता हे मार्चमधलं जे हवामान आहे ते पाहिल्यानंतर तरी मला ते शक्यता दिसत नाही. माझ्या मान्सून मॉडेलमध्ये मी जे हवेचे अभ्यास करण्याचे जे घटक ठेवले ते मार्च एप्रिल मेमधलेच आहेत. आत्तापर्यंतचा मार्चचा हवामान पाहून मला तसं काही वाटत नाही की पुढच्या वर्षी मोठा दुष्काळ पडेल. शेतकरी अभिप्रायामध्ये आपण पाहूया. श्री वाल्मिक चिंचणे यांनी कळवलं आहे की मी शेतकऱ्यांचे दैवत आहे. तसेच श्री पांडुरंग वाबळे यांनी मला देवमाणसाची उपमा दिली. शेतकऱ्यांचा कैवारी व निस्वार्थी म्हणून माणूस म्हणून म्हटला मला धन्यवाद दिले. मी दोघांनाही धन्यवाद देतो. आणि श्री चिंचणे यांनी मला विठ्ठलाची उपमा दिली, त्यांनाही मी धन्यवाद देतो. श्री बळीराम भोपळे कळवतात की शेतकऱ्यांसाठी देवदूत आहे मी, त्यांनाही धन्यवाद देतो. मनोज मेंढगुंडा कळवतात की मी स्वखर्चाने पत्रकार परिषद घेऊन अंदाज देतो म्हणून त्रिवार अभिनंदन करतो, त्यांनाही धन्यवाद देतो. श्री संजय गुंड श्री कल्याण शिंदे यांनी कळवलं आहे की ते अनेक वर्षे माझा हवामान अंदाज पाहत आहेत आणि त्यांना त्याचे चांगले अनुभव आहेत. दीपक उशीर कळवतात की ॲग्रोनमधील अंदाज पाहतो, खूप महत्त्वाची माहिती त्यांना त्यातून मिळते असं त्यांनी मला कळवलं आहे. आता एकूणच बाकी आपले इतर सर्व शेतकरी मित्र जे आहेत, दगडू माळी, श्री उमेश कदम, विकाजी दंडाळे, श्री पी जाधव, श्री बाळ चव्हाण, श्री तावर बंड, श्री प्रशांत यदगिरी, लक्ष्मण नागरे, श्री बाळासाहेब खर्डे, याचबरोबर श्री बळीराम, श्री राजू पाटील, मोहन नलावडे, श्री अशोक वरे, श्री मंजू पाटील, श्री मकदी दरुंटे या सर्वांनी मला कळवले की माझे अंदाज अचूक असतात, त्याचा शेतकऱ्यांना फार फायदा होतो आणि ते तंतोतंत खरे ठरतात, त्यामुळं खूप उपयुक्त आहेत असं मला त्यांचा अभिप्राय मला कळवला आहे. मी ह्या सर्वांनाच आणि योगीराज मस्के यांनी मला कळवले की मी आरोग्याची प्रकृतीची काळजी घ्यावी. मी या सर्वांना धन्यवाद देतो आणि पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी याच चॅनलवर. धन्यवाद सर्वांनाच देतो, आभार सर्वांचे मानतो.
आणि जय हिंद जय महाराष्ट्र.